आज आपण इयत्ता 9वी मधील विज्ञान भाग 1 या विषयातील प्रकरण 1 पाहणार आहोत. गतीचे नियम. या प्रकरणातील गतीचे नियम हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. त्यातील आज आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम पाहणार आहोत. आज त्याचबरोबर संतुलित बल व असंतुलित बल, जडत्व, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची काही उदाहरणे या पाठात आपण पाहणार आहोत. पहिला आपण पाहूया संतुलित बल व असंतुलित बल. संतुलित बल म्हणजे दोन्ही बाजूनी समान बल लावले जातं. तुम्ही ह्या चित्रामध्ये पाहू शकता. पहिल्या चित्रामध्ये दोन्ही बाजूला समान व्यक्ती संख्या आहे, त्यामुळे तो बल संतुलित आहे. त्याच विरुद्ध म्हणजेच असंतुलित बल, असमान बल लागतो दोन्ही बाजूनी, त्यावेळी त्याला आपण असंतुलित बल असे म्हणतो. तुम्ही पाहू शकता दुसऱ्या चित्रात की एका बाजूला 3 व्यक्ती उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला एकच व्यक्ती आहे, त्यामुळे त्या व्यक्तीची शक्ती पुरत नाही आहे, त्यामुळे ते बल असंतुलित आहे. आता आपण जडत्व ही संकल्पना पाहूया. जडत्व म्हणजे बदलाला प्रतिकार करण्याच्या वस्तूचा गुणधर्म. म्हणजे कसं, आता आपण एक उदाहरण बघूया. आपण बसमध्ये बसतो, बस जात असते आणि अचानक बस ड्रायव्हरने जर ब्रेक दाबला तर आपण पुढच्या सीटवर पडतो. त्यालाच तेच म्हणजे जडत्व आहे. आपण त्या ब्रेक दाबल्यावर जी थांबण्याचा गुणधर्म आहे, त्या बदलाला जो बदल आहे त्याला आपण प्रतिकार करतो, त्यालाच आपण जडत्व असे म्हणतो. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. या नियमाला जडत्वाचा नियम म्हणून सुद्धा ओळखले जाते. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वाशी संबंधित आहे. आपण त्या मागच्या उदाहरणात बसमधील उदाहरणात पाहिल्याप्रमाणेच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम लागू होतो. आता आपण एक उदाहरण बघू. या स्लाइड मध्ये आपल्याला दिसते की गाडी थांबली पण त्यातील व्यक्ती पुढे जाऊन पडला, कारण की तो बदलाला ऍक्सेप्ट करू शकला नाही, त्याने प्रतिकार केला, तो त्या एकसमान गतीत पुढे जाऊन पडला. दुसऱ्या उदाहरणातही तसेच घडते. अपघात होतो, भिंतीला मोटरसायकल धडकते आणि व्यक्ती पुढे उडून पडतो. तो थांबण्याच्या बदलाला ऍक्सेप्ट करू शकत नाही. त्यामुळे यामध्ये तुम्ही शिडीचे निरीक्षण करा. शिडी एक समान गतीमध्ये असते आणि ट्रक थांबतो पण शिडी ती त्याच गतीत राहते आणि पुढे पडते. ही काही उदाहरणे आहेत. थँक्यू.